नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहताय आपला आवाज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्हा परिषद, पुणे शिक्षण विभाग व जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक कुरण तालुका जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने 42वे पुणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 19 जानेवारी ते 21 जानेवारी 2017 या कालावधीत करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन GMRTचे मुख्य प्रशासकीय व वित्तीय अधिकारी JK सोळंकी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी GMRTचे मुख्य प्रशासकीय अधिकारी JK सोळंकी यांनी प्रदर्शनास उपस्थित असलेले बाल वैज्ञानिक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षण अधिकारी माननीय हरुण अत्तार, उपशिक्षण अधिकारी माननीय चौधरी, पंचायत समिती गट विकास अधिकारी सतीश गाढवे, जय हिंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ व शिव छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर शिळके सर यांची भाषणे झाली. आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा घेतलेला आढावा पाहूयात सविस्तर. पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग त्याचबरोबर जय हिंद पॉलिटेक्निक कॉलेज कुरण यांच्या संयुक्त विद्यमाने 42वे विज्ञान प्रदर्शन आज कुरण येथे पार पडत आहे. या विज्ञान प्रदर्शनाचा नेमका विद्यार्थ्यांसाठी काय फायदा आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला याचा काय फायदा आहे, कशा पद्धतीने हे विज्ञान प्रदर्शन भरणार आहे, किती विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, किती शाळा सहभागी झालेल्या आहेत, हे आपण जाणून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तर चला आपण जाऊया कुरण येथील विज्ञान प्रदर्शन पाहायला. या 42व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या प्रदर्शनाचा मुख्य विषय जो आहे तो राष्ट्र निर्माणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित हा मुख्य विषय असून त्याच्यामध्ये उपविषय उद्योग, दळणवळण, आरोग्य, शेतीतील नवकल्पना आणि दैनंदिन जीवनातील गणित या अनुषंगाने तालुका स्तरावर डिसेंबर महिन्यामध्ये ग्रामीण भागातील 13 तालुके, पुणे शहरातील 2 आणि पिंपरी चिंचवड अशा 16 ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडली. आजचं हे आपलं जिल्हा विज्ञान प्रदर्शन दिनांक 19, 20 आणि 21
जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। या प्रदर्शनामध्ये 13 तालुके, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणाहून तालुका स्तरावरील प्रदर्शनामध्ये प्रथम आलेले प्रत्येकी 3 विद्यार्थी खेड, आंबेगाव, जुन्नर या आदिवासी गटातील 6 प्रकल्प असे एकूण 102 प्रकल्प सहभागी होत असून आपल्या या ठिकाणी प्रकल्पाचं सादरीकरण करणार आहे। प्राथमिक व माध्यमिक शिक्षक गट, प्रयोगशाळा परिचर यांचे 80 प्रकल्प सदर प्रदर्शनामध्ये आपणास पाहावयास मिळतील। असे टोटल एकूण 182 प्रकल्प या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी आहेत। जिल्ह्यातील विविध कॉलेजमध्ये अध्यापन करणारे ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजचे प्राध्यापक या ठिकाणी वैज्ञानिक तत्व, उपकरणांची सामाजिक उपयुक्तता, सर्जनशीलता, टिकाऊपणा या मुद्द्यांच्या आधारे या प्रकल्पांचं परीक्षण करणार आहे। जुन्नर तालुक्यामध्ये एकाच ठिकाणी तालुक्याचं आणि जिल्ह्याचं विज्ञान प्रदर्शन होत आहे हे निश्चितपणे विशेष बाब म्हणून या गोष्टीकडे आपल्याला पाहावं लागेल। समाजामध्ये कोणतीही घटना घडली तर ती घडलेली घटना ही विज्ञानावर पारखून न पाहता केवळ अंधश्रद्धा आहे असा समज होता आणि त्या अंधश्रद्धेचं निर्मूलन व्हावं हा एकमेव उद्देश, हा पहिला उद्देश त्या काळामध्ये विज्ञान प्रदर्शनं ग्रामीण भागांमध्ये सर्व शाळांमध्ये भरवावी आणि लोकांपर्यंत विज्ञानाचं महत्त्व पटवून द्यावं म्हणून या विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झाल्यानंतर हे उद्दिष्ट ठेवलेलं होतं। आणि मला वाटतं गेल्या 42 वर्षांमध्ये आपण हे उद्दिष्ट खूप चांगल्या प्रकारे साध्य केलेलं दिसून येतं। आज अंधश्रद्धेचं जवळपास निर्मूलन झालेलं आहे आणि त्याचं श्रेय मला वाटतं या विज्ञान शिक्षकांना, विज्ञानाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे लागेल। त्याच्यातलं दुसरं एक उद्दिष्ट होतं ते असं की ग्रामीण भागामध्ये किंवा समाजामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्याचं निराकरण करण्याची ताकद ही विज्ञानामध्ये आहे। ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण विज्ञानाचाच उपयोग करू शकतो। आपण जर पाहिलं तर पाण्याची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे, पर्यावरणाची समस्या आहे। समाजामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरचा उपाय म्हणजे विज्ञान आहे। आपण पाहिलं तर पाण्याची समस्या आली आणि पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ठिबक सिंचन आलं। असं प्रत्येक बाबतीमध्ये जिथे जिथे अडचण आली ती सोडवण्यासाठी विज्ञानाचा उपयोग केला जातो आणि ही सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जावी। विद्यार्थ्यांच्या बालवयामध्येच समस्या काय आहेत आणि त्याच्यात त्या कशा सोडवल्या जातात ही सवय लागावी हा दुसरा उद्देश यामध्ये होतो। वेगवेगळे ग्रंथ ठेवलेले होते आणि हे केल्याच्या निमित्तानं किंवा कुठे ट्रॅक्टर असेल, सजावट असेल, वारकरी असतील, हा तो सगळा सांस्कृतिक जोड दिल्याशिवाय कार्यक्रम उत्तम देखणं होत नाही। आणि ते करण्याचं काम भुजबळ साहेब आणि त्यांच्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीने केलं। दुसऱ्या ठिकाणी फोन जात असताना नंबर मिळवून माझ्याशी संपर्क केला, निमंत्रित केलं का पुन्हा सर्व टेक्निकल गोष्टी सायन्सच्या जर त्याच्यातला काहीतरी प्रयोग मांडावा लागेल मला असं वाटतं येत। तर या निमित्तानं मी आज फक्त या विज्ञान प्रदर्शनाला शुभेच्छा देतो। अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं, आमचे यथोचित सर्वांचे सत्कार केले, सर्वांना काही आभार मानता येणार नाही, सर्वांच्या वतीने आपण संयोजकांचे आभार मानतो। आणि परवा तास, 1.5 तास, 2 तास भुजबळ साहेब जेवढा वेळ देतील तेव्हा मराठी माध्यमातून शिक्षण असावं की नसावं या विषयावर मी बोलणार आहे। त्यामुळे आता शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। जोपर्यंत आपण विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्यांपर्यंत ही भावना किंवा भूमिका किंवा विज्ञान शिकवण्याचं उद्दिष्ट जोपर्यंत आपण पोचवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाच्या प्रमाणामध्ये यश येणार नाही। जसं ते जगण्याचा विषय आहे तसाच विज्ञानाचा उपयोग आपल्या स्थानिक स्वरूपातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी पण व्हायला पाहिजे, हा पण विचार आपल्या सर्वांनी घेतला पाहिजे। बरं असं होतं की आपल्या परिसरातली समस्या असते, आपल्याला त्रास होत असतो, आपण त्या समस्येला सामोरे जात असतो, परंतु आपण ती समस्या सोडवण्यासाठी कधी प्रयत्नशील राहत नाही।
ग्रामीण भागामध्ये आता मी सकाळी 200 शाळेत गेलो होतो, विद्यार्थ्यांची संवाद साधताना पाहिलं. मला असं वाटलं की या परिसरामध्ये आता भात निघाल्यानंतर दुसरं पीक निघत नसेल, परंतु मुलांनी सांगितले की आमच्याकडे धरण आहे, नदी आहे, वेगवेगळ्या पद्धतीची पिकं निघतात. पण भात ज्यावेळेस निघतो, भात निघाल्यानंतर ती जी झोडपणी आहे, ती झोडपणी आपल्याला माणसांनी करण्याऐवजी वेगळ्या कुठल्या यंत्रांनी आणि सोप्या पद्धतीने करता येईल का, हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचं काम विज्ञान शिक्षकाला करावं लागतं. याच्यापूर्वी आपण म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी जर असं कोण म्हटलं असतं की आपल्याला पाणी लिटरने विकत घ्यावं लागेल, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. आज आपण बाहेर गेल्यानंतर हे पाणी चांगलं आहे का, शुद्ध आहे का, हे 4 वेळा विचार करतो आणि त्याच्यापेक्षा पाणी विकत घेण्याचा मार्ग अवलंबतो. काही दिवसांनी आपल्याला हवा सुद्धा विकत घ्यावी लागेल का काय, अशी परिस्थिती आताचं प्रदूषण पाहिल्यानंतर आपल्या समोर उभी राहते. मध्यंतरी दिल्ली सारख्या शहरामध्ये आपण पाहिलं असेल की शाळांना सुट्टी द्यावी लागली होती. इतक्या वाईट पद्धतीने तिथं धुकं आणि प्रदूषण पोहोचलेलं होतं. नशिबाने आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, जुन्नर सारख्या अतिशय निसर्गरम्य वातावरणात राहतो, ज्या ठिकाणी झाडांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, चांगलं आहे, शुद्ध हवा आहे, ऑक्सिजन आहे. पण शहरी भागामध्ये राहणारे आमच्यासारखे माझे मित्र असतील, आमचे काही विद्यार्थी असतील, सर्वसामान्य जनता असेल, यांना या समस्येला काही दिवसांनी सामोरं जावं लागेल. मग हे प्रदूषण आपल्याला रोखता येईल का? हे प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल? आजची अतिशय जर तुम्ही आम्ही भेटवस्तू पाहिली असेल पाहुण्यांना दिलेली, तर जे झाड आहे, जे रोप आहे, ते रोप हे त्याचंच प्रतीक आहे. आज आपण या विज्ञान प्रदर्शनातून राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान फार मोठा विचार करण्यापेक्षा मोठा विचार करताना मला भविष्यामध्ये हवा विकत घ्यावी लागणार नाही, मी जास्तीत जास्त शुद्ध हवा माझ्या सर्व समाजाला मिळेल, याच्यासाठी मी काय प्रयत्न करू शकतो? कचरा कमी करू शकतो का, घाण कमी करू शकतो का, पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी मला काय करता येईल, हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी मला काय करता येईल, एक वेगळी जिज्ञासा तयार होईल, एक वेगळं कुतूहल तयार होईल. हे जे शास्त्रज्ञ होते ते शास्त्रज्ञ काही वेगळ्या कुठल्या तरी शाळांमधून शिकलेले नाहीत, अतिशय सर्वसामान्य शाळांमधून शिकलेले आहेत, सर्वसामान्य कुटुंबातून शिकलेले आहेत, सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतून आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही. त्यांनी अतिशय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विज्ञान पाहिलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टींमधून विज्ञान शोधलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि त्याचा उपयोग त्यांनी या समाजासाठी करून दिलेला आहे. ज्यावेळेस विद्यार्थी वाचतील त्यावेळेस निश्चितपणे त्यांच्या सुद्धा मनामध्ये आपण शास्त्रज्ञ व्हावं असं वाटेल. आतामध्ये साधारणपणे 6 प्रामुख्याने जे विभाग आहेत, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आहे, डिपार्टमेंट ऑफ स्पेस आहे, ICMR आहे, ICAR आहे, DST आहे, DBT आहे, अशा सगळ्या संस्थांमध्ये जवळपास 80% संशोधन भारतामध्ये या संस्थांमार्फत होतं. आणि ह्या सगळ्या संस्था भारतामध्ये जवळपास शेकडो वर्षापासून एका वेगळ्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक प्रगतीपथावरती भारताला नेण्याचं काम करतात. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. मुंबईमध्ये त्यावेळेस मुंबईला मँचेस्टर म्हटलं जायचं, एवढ्या मोठ्या गिरणी होत्या आणि अशाच एका सदन कुटुंबातला एक मुलगा जेव्हा केम्ब्रिजमध्ये जातो आणि तिथून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर आई वडिलांची इच्छा असते की यांनी आपल्यासारखं इंजिनियर व्हावं, नाव कमवून यावं आणि पैसा कमवायला सुरुवात करावी. तो तिथे माणूस नंतर सांगतो की मला आता शास्त्रज्ञ व्हायचंय, मी तुमच्या इच्छेनुसार इंजिनियर तर झालं, तुमच्या काही आता गिरणीमध्ये काम करू शकणार नाही. आई वडील नाराज होत नाही, ते म्हणतात तुझ्या पुढे जर का मोठं स्वप्न आहे आणि भारतासाठी काय करायचं असेल तर आम्हाला तुझ्या परवानगीची मागायची सुद्धा गरज नाही, आम्ही आनंदाने स्वीकार करतो. आणि असा माणूस पुढे असामान्य कर्तृत्वावरती जगामध्ये भारताचं नाव रोशन करतो. त्याचं नाव आहे डॉक्टर होमी भाभा. रेल्वे स्टेशनवर पेपर विकणे, इकडं तिकडं शिकवणी करून शिक्षण पूर्ण करणे, पायलट व्हायची ही इच्छा असून सुद्धा सुदैवाने किंवा दुर्दैवाने विज्ञान क्षेत्रात येऊन भारताला परमोच्च असं स्थान मिळवून देणारे अब्दुल कलाम असते. विज्ञान प्रसार मगाशी सरांनी सांगितलं की विज्ञान दिंडी असू दे, ग्रंथ दिंडी असू दे किंवा सांस्कृतिक प्रदर्शन असू दे, तर त्या देशाला इतकी प्रगल्भता आहे की प्रत्येक गोष्टीत त्यांनी विज्ञान दिलेलं आहे. आमच्या महिला भगिनी वडाची पूजा करताना वट सावित्रीचा सण का निर्माण केला किंवा उंबरावरती औदुंबर का आहे
किंवा पिंपळावरती मुंजेबा का आहे, तर वैज्ञानिक महत्वाचं होतं की ही झाडं जास्त ऑक्सिजन देणारी आहेत, त्याची कत्तल कुणी करू नये आणि म्हणून ती संस्कृती जोडली गेली की जेणेकरून आम्ही त्याचं जतन केलं पाहिजे. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये एक विज्ञान आणि ते रंजकपणे केलेलं आहे. आणि म्हणून विज्ञान म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांना जर का सांगितलं की लिटमस पेपर काय आहे, तर त्याच्यातही रंगीबेरंगीपणा येतो. आम्लामध्ये निळा लिटमस पेपर तांबडा होतो. ही रंगसंगती आपल्याला विज्ञानाने दिलेली. आपल्या डोळ्यांना जे वेगवेगळे रंग दिसत आहेत ते आपल्या ह्या रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीने दिलेले आहेत की त्याच्यामुळे आपण वेगवेगळे रंग बघू शकतो. आपल्या डोळ्याने दिसणाऱ्या प्रकाशाव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकाशामध्ये आपल्याला रंग दिसत नाही. आपल्यासाठी फक्त ते ब्लॅक अँड व्हाईटच असतात. आणि म्हणून ह्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी भारताला आता मूलभूत विज्ञानाची खूप मोठी गरज आहे. मी तुम्हाला जे 6 प्रकल्प आहेत त्याची फक्त माहिती देतो की भारत आता जगामध्ये या 6 प्रकल्पावरती काम करतो आणि त्याच्यात एका प्रकल्पावरती मी आता सध्या काम करतोय. पहिला प्रकल्प आहे आयटर, इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एनर्जी प्रोजेक्ट आहे. तो रिएक्टर आहे. तो 6 देश म्हणून काम करतायत. भारत त्याच्यातला सर्वात मोठा भागीदार आहे केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती. दुसरा प्रोजेक्ट आहे FAIR, FAIR, फॅसिलिटी फॉर अँटी प्रोटॉन अँड आयन रिसर्च. 7 देश आहेत, त्याच्यातही भारत प्रबळ लागणार आहे आपला. दुसरा त्याच्यातला प्रोजेक्ट आहे लायगो. तुम्ही आता बघितलं असेल अमेरिकेने सुद्धा आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांचा गौरव केला. त्याच्यामध्ये माझ्या संस्थेतले 16 शास्त्रज्ञ त्याच्यात आहेत. तो प्रोजेक्ट आहे लायगो, लेझर इन्फॉर्मेटरी फॉर ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी त्याला आपण म्हणूया. आणि त्याचं एक केंद्र भारतामध्ये पण होणार आहे. त्याच्यातनं तिसरा प्रोजेक्ट आहे की त्याच्यामध्ये आमचे 27 शास्त्रज्ञ आहेत. LHC, लार्ज हायड्रॉन प्रोजेक्ट, की जो सन स्वित्झर्लंडच्या जवळ जमिनीखाली 27 किलोमीटरचा बोगद्यामध्ये याचं संशोधन चाललेलं आहे की आपण जर का प्रोटॉन आणि न्यूट्रॉन धडक मारली तर इलेक्ट्रॉन कसे रिलीज होतात त्याच्यावरती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी की ज्याचा आपण पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली तो प्रोजेक्ट आहे स्क्वेअर किलोमीटर आहे. हा जगातला सर्वात मोठा रेडिओ दुर्बिणीचा प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प 10,000 चौरस एकरमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये असणार आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये असणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे टेलिस्कोप मॅनेजर भारत आहे. या प्रकल्पाचे टेलिस्कोप मॅनेजर भारत आहे. आणि भारताकडचे ज्या 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे त्याच्यातला मी एक भाग्यशाली मी एक आहे की त्याच्यामुळे रोममध्ये आता साऊथ आफ्रिकेच्या डर्बनमध्ये असू देत, आता मँचेस्टरला UK मध्ये असेल, त्या ठिकाणी 11 देशातील शास्त्रज्ञ तंत्रज्ञानाची आणि तिथल्या सरकारशी चर्चा करण्याचा मला योग आला. सोप्यापासून सुरुवात करा. तुमच्या डोक्यामध्ये जर का अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न करून पुन्हा अवघड प्रश्नाकडे या. तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच येणार. फक्त एकच आहे की त्याचा तुम्ही अभ्यास करा. परमेश्वराकडे जायचं एवढ्यासाठी की माझं मन स्थिर राहू दे, मला पास कर, पेढे दे. आता वशिलेबाजी सौदेबाजी परमेश्वर घेत नाही. फक्त तो सांगतो तुझं मन स्थिर ठेवण्यासाठी मी तुला आशीर्वाद देतो. मग मन स्थिर राहिले की तुम्ही अभ्यास करू शकाल. कारण या भारताला मूलभूत विज्ञानामध्ये खूप मोठी गरज आहे. मग गळ्यातला हार असू दे, दागिन्यातला हिरा असू दे किंवा समाजातला हिरो असू दे, हे सगळं होण्यासाठी कष्ट करावा लागतो, त्याग करावा लागतो. त्यातनंच तुम्हाला एक वैज्ञानिक दृष्टिकोन मिळेल. कारण विज्ञानाचं पहिलं 2 मी मगाशी सांगितलं, हे का ते का, हे शोधणं, हे विचारणं आणि हे ज्ञान घेणं, हे जसं विज्ञानाची गरज आहे त्याचबरोबर त्या विज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी झाला पाहिजे. आपल्या शिक्षणामध्ये कधी अहंकार येऊ नका. त्या अहंकारामुळे आपण आपल्या नातेवाईकांची, आईवडिलांची, कमी शिकलेल्यांची हेळसांड करणं विज्ञान कधीही शिकवत नाही. विज्ञानाचा दुसरा अर्थ आहे की माझ्या ज्ञानाची मी विचारपूर्वक केलेली मांडणी. त्यामुळे तुम्हाला पुन्हा अशा प्रकल्पाला भेट द्या. जसं अत्तरसाहेबांनी सांगितलं की आपल्या समोर उदात्त दृष्टिकोन ठेवा. ही चरित्र जी शास्त्रज्ञांची आहेत, म्हणजे अगदी न्यूटननी सांगायच्या अगोदर काय सफरचंद खाली पडत नव्हतं का? जेम्स वॅटनी डबा हलतोय म्हणून, कुकर हलतोय म्हणून तेव्हा काही त्याच्या आधी वाफ निघत नव्हती का? किंवा याच्या अगोदर कुणी असं कागदाचं विमान उडवायचा प्रयत्न केला नव्हता का? तर तो त्या लोकांनी केला कारण त्यांनी एक वेगळेपणाचा दृष्टिकोन ठेवला. मला काहीतरी वेगळं करायचंय. आणि ज्यांनी समाज हितासाठी काहीतरी वेगळं केलंय ते सगळे इतिहासामध्ये नावारूपाने आजही आपल्या समोर आहे.
मग ते कुठलाही पुरुष घ्या की त्यांनी काहीतरी वेगळं केलंय. तुम्ही तेच करत राहिला, 50% 50% मिळतील, 60% 60% मिळतील, पण ज्याच्यामध्ये थोडीशी जिद्द आहे, मी काहीतरी देशासाठी, समाजासाठी, गावासाठी काय करतो असं वेगळेपणाने उपयोग करेल, अभ्यास करेल, तो 90%च्या पंक्तीत बसेल. ठिकाणी मला बोलवलं, मान सन्मान केला. या सर्व प्रयत्नाबद्दल संयोजकाचे आभार, धन्यवाद. या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. उन्नत तालुक्यामध्ये कुठेही काहीही कमी नाही अशा या ठिकाणी आपल्याला आज जर शिक्षणाची जर संधी मिळत असेल तर का घेऊ नये, हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता जर विचार केला तर या उन्नत तालुक्यामध्ये 96-97 सालामध्ये कुठेही कॉलेज हा इंजिनिअरिंगचं काही नाव नव्हतं. आणि त्याचे किती होते, बॉटम वरनं एक ते 10 इंजिनियर असायचे. कुठे इंजिनियर नाही, इंजिनियर पाहिजे तर मिळत नव्हता. परंतु आज मला अभिमान आहे का या जुन्नर तालुक्यामध्ये हजारो इंजिनियर आहेत. जर एवढे इंजिनियर तयार झाले असतील तर आपल्याला जुन्नर तालुक्याला काय कमी आहे. म्हणून मी आपल्याला या आजच्या प्रदर्शनाला कष्ट घेतलेले हे केलं, ग्रंथ दिंडी काढली आणि एवढा मोठा जर हे केला असेल तर मी पुणे जिल्हा परिषदेचं खरोखर अभिनंदन करतो. कारण त्यांनी आम्हाला चान्स दिला आणि आमचं हे भाग्य आहे की आम्हाला एवढा मोठा चान्स मिळाला आणि आम्ही हे सगळं करू शकलो. याबद्दल मी धन्यवाद देऊन याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. एलपीजी गॅस डिटेक्टर आहे. जर नाही का आपल्या घरात जर चुकून नाही का एखाद्या वेळेस एलपीजी गॅस नाही का ऑटोमॅटिकली म्हणजे लीक झाला तर आपल्याला लगेच इथं नाही का कळतं किती % लीक झालाय. टेम्परेचर जर 50च्या अबोव गेलं म्हणजे जास्त झालं तर ऑटोमॅटिकली एकदाच फॅन ऑन होतो. स्मोक जर जास्त झाला तर ऑटोमॅटिकली इथं बजर वाजतो. आणि एलपीजी गॅस जर जास्त प्रमाणात लीक झाली तिथे नाही का आपल्याला लगेच कळतं की किती % नाही का लीक झालेला आहे तो. आणि ते टेम्परेचर जर नाही का हे गरम आहे, टेम्परेचर जर नाही का जास्त झाला म्हणजे इथे गरम आहे, जर टेम्परेचर इथे ऑटोमॅटिकली वाढतंय. ह्या प्रोजेक्टचं नाव ऑल इन वन ट्रॅक्टर आहे. आपल्याला आपल्या शेतात विविध अवजारांचा वापर करावा लागतो. मी ह्या ट्रॅक्टरला फणणी, रोटर आणि रेझर एकत्र बसवलेले आहे. आपल्याला पाहिजे ते असं आपण हायड्रॉलिकच्या सहाय्याने खाली करून त्याचा वापर करू शकतो. याला मी कापणी यंत्रसुद्धा बसवलेलं आहे. आपण याने गवत, झाडे इत्यादी कापू शकतो. आपल्याला जर आपल्या शेतात रोटर झाल्यावर लगेच सरा पाडायचा असेल तर तो रोटर आपण सोडतो, मग रेझर जोडून शेतात जातो. तर हा ऑल इन वन ट्रॅक्टर दोन्ही कामे सोबत करू शकतो. हायड्रॉलिकच्या सहाय्याने दोन्ही यंत्र खाली करायची, पुढे रोटर चालणार आणि पाठून सऱ्या परत जाणार. याच्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि इंधनाची बचत होते. असा जर ट्रॅक्टर कंपनीने बनवला तर प्रदूषणातही घट होईल आणि वेळेची बचत होईल. आम्ही पेंड्याची आणि कापसाची जाळी विणलेली आहे, ती इथे टाकायची आणि पंखा चालू केला की आपल्याला थंड हवा भेटते. आणि जेव्हा आपल्याला उष्ण हवेची गरज असते त्यासाठी संगमोरी दगडावरती शेगडीची तार लावलेली आहे. ती लावल्यावरती आपल्याला उष्ण हवा भेटते. आम्ही दरवाजाच्या माग लावली एवढी मशीन. ही मशीन ह्या चिमटात हे लावलं ना कागद आणि हे चालू करायचं आणि जसं जसं पण दरवाजा उघडला असतं तर हे वाजणार आणि बेसावध व्यक्ती सावध होणार. माझ्या प्रयोगाचं नाव ड्रोन आर्टिकल सर्चर आहे. पाण्याखालची सिन्सिअरी पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. गुन्हेगार खून वगैरे करतात, चाकू वगैरे गढूळ पाण्यात, नदी नाल्यात टाकतात, तर ते पोलिसांसाठी हे उपकरणं खूप महत्त्वाचं आहे. अजून महाड आहे ती दुर्घटना घडलेली, त्याच्यामध्ये असेच ते ड्रोन टाकून ते वस्तू शोधल्या जातात. ह्याच्या पाईपाच्या खाली क्रेन किंवा गळ लोहचुंबक लावून त्या वस्तू आपण बाहेर पण काढू शकतो. माझ्या प्रकल्पाचं नाव फायर फायटिंग रोबोट. हा आधुनिक काळाची गरज आणि मानवी जीवनाला मदत करण्यासाठी हा प्रयोग केला जातो. आपण बघतोच की अग्निशामक दलाला जास्त सुरक्षा भेटावी म्हणून मी हा प्रोजेक्ट केला आहे. अग्निशामक दलाचे जवान वाचवावे म्हणून आम्ही हा प्रकल्प केला आहे. हा एक वॉटर सेव्हिंगचा प्रोजेक्ट आहे. तो जो फूट शूज आहे, जेव्हा तो आपण प्रेस करणार तेव्हा ह्याला पाणी यायला सुरुवात होणार. आपण जेव्हा प्रेस नाही करणार तर पाणी नाही येणार.
बऱ्याच वेळा लहान मुलं वगैरे तसंच चालू ठेवतात किंवा पाणी पिलेला अर्धा ग्लास तसंच ओतून देतात, तर ते पाणी आपण या टँकमध्ये सेव्ह करणार, मग ते पाणी आपण झाडांना वगैरे देऊ शकतो. अपंगांसाठी हा कसा उपयोगी पडतो, तर ज्यांना हात नसतात ते पायाने प्रेस करून त्यांच्यासाठी पाणी मिळवू शकतात. कारखान्यांमध्ये जे कामगार असतात त्यांचे हात केमिकल्सचे असतात, ते हात याला न लावतो, ते हात न चालू करतात, नंतर बंद करत नाही, तर जेव्हा करायचं तेव्हा ते प्रेस करणार आणि त्यांना पाणी मिळणार. जेव्हा गरज नाही आहे तेव्हा ते दाबणार नाही, पाणी मिळणार नाही, म्हणजे अतिरिक्त पाण्याचा वापर कमी होणार आणि पाण्याची बचत होईल. आणि ते पाणी आपण या टँकमध्ये सेव्ह केलं की मग ते पाणी आपण झाडांना वगैरे देण्यासाठी म्हणून यूज करू शकतो. माझ्या शाळेचे नाव सरस्वती माध्यमिक विद्यालय, आकुर्डी, पुणे 35. आणि आपण इथे बघू शकता पर्यावरण संरक्षण होण्यासाठी आम्ही हे बनवलेले आहे. आपण ज्या वस्तू फेकून देतो, म्हणजे आपल्याला आजूबाजूला आपण रस्त्याने जात असताना आपल्या आजूबाजूला प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खराब झालेल्या शिड्या फेकून दिलेले दिसतात, त्यामुळे या शिड्यांचा वापर थोडा कल्पकतेने करून आम्ही या शोभेच्या वस्तू बनवलेल्या आहेत. ह्या आहेत सर्व शोभेच्या वस्तू, ज्या सर्व खराब झालेल्या त्यांच्यापासून हे बनवलेले आहेत. हे विविध प्राण्यांचे मुखवटे आहेत, हे आपण रंग भरण्यासाठी वापरतो. आपण बघू शकता इथे आम्ही बर्ड फीडर बनवलेले आहे. आजकाल प्राण्यांना फारसे पाहिजे तेवढं धान्य मिळत नाही, त्यामुळे आम्ही हे आपण असं कोणत्याही झाडाला असे टांगून ठेवू शकतो आणि याच्यात धान्य वगैरे टाकले तर ते येऊन ते पक्षी पाणी पिऊ आणि धान्य टिपू शकतात. माझं नाव संकेतराव सोबलानगे आणि अनेश कदम. आम्ही मिळून ही सायकल बनवली आहे. याच्यामध्ये टेल लॅम्प बसवलेले आहे. टेल लॅम्पमुळे आपल्याला जेव्हा आपण सायकल थांबन तेव्हा हे टेल लॅम्प लागते व मागच्याला कळतं की आपण थांबलेलो आहे. याच्यामध्ये इंडिकेटर बसवले आहे, 4 इंडिकेटर 4 बाजूला बसवलेले आहेत. त्या इंडिकेटरमुळे ना आपल्याला टर्न वगैरे घेता येतो. आणि याच्यामध्ये हेडलाईट एक बसवलेली आहे. त्या हेडलाईटमुळं रात्रीचा प्रवास नीट करता येतो. इथं म्युझिक सिस्टम एक बसवलेली आहे. म्युझिक सिस्टममुळं आपल्याला गाणी वगैरे बोर झालं तर गाणी ऐकता येतात. इथे एक डायनामो बसवलेलं आहे. त्या डायनामोमुळे आपल्याला बॅटरी चार्ज होते, एवढे सगळे फंक्शन चालतात. थँक्यू. नमस्कार, माझे नाव जान्हवी बाजीराव उघडे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल कवठे MI असे आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे 3D प्रोजेक्ट. 3D प्रोजेक्ट हा आपल्यासाठी खूप उपयोगित आहे, पण आपल्या ग्रामीण भागात त्याचा खूप थोड्या प्रमाणात उपयोग केला जातो. तसा जर आपल्या भौतिकशास्त्रात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. जर एखाद्या जमिनीचे क्षेत्र मोजमाप करण्यासाठी याचा उपयोग केला जातो किंवा बांधकाम क्षेत्रात जर आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचं असेल तर मोजमापासाठी किंवा आरेखन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि आपण जर याच्यात खोलवर पाहिलं तर आपल्याला खूप एकाच गोष्टीचे खूप असे रूप दिसतात, त्यालाच आपण 3D असे म्हणू शकतो. 3D याचा अर्थ 3 डायमेन्शनल असा आहे. आपण या चित्रामध्ये पाहिले तर याच्यामध्ये मी माझे नाव लिहिलेले आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा फोटो ठेवू शकता, तुमच्या देवाचा फोटो ठेवू शकता, शोभिवंत वस्तू म्हणून वापरू शकता, कोणालाही गिफ्ट देऊ शकता किंवा जर तुम्हाला वाटलेच तर तुम्ही एखाद्या लग्न कार्यासाठी कोणालाही गिफ्ट दिल्यानंतर ते एक अनोखे गिफ्ट असे वाटेल. व आपण हे 3D पाहिले तर हे बॉक्स आपण जर पाहिलं तर खूप छोटा आहे, पण एक आरसा आणि काच यांच्या परावर्तनामुळे जी मधली वस्तू आहे ती आपल्याला अनेक रूपात दिसते. यालाच आपण 3D म्हणू शकतो. माझे नाव पुष्करराव सव्यावरे. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी शंकरराव बाजीराव डावकरे विद्यालय. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे मोबाईल कूलर वरोमीटर. यामध्ये आपण पाहतो की आता उन्हाळ्यामध्ये ओझोन लेअरला छिद्र पडल्यामुळे पृथ्वीवरील तापमान हे वाढत चाललेले आहेत आणि हिवाळ्यामध्ये आताची थंडी ना ती जास्त प्रमाणात वाढत चालल्यामुळे आपण मानव हा सर्रास AC किंवा कूलरचा वापर करतो. पण आपण पाहतो की AC किंवा कूलरची किंमत ही 10,000च्या पेक्षा जास्त गगनाला भिगलेली आहे. ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला घेणे परवडत नाही. त्यामुळे आम्ही ह्या एकदम अल्प खर्ची उपकरण तयार केलेलं आहे. आपण AC एखाद्या रूममध्ये फिट केला तो आपल्याला दुसऱ्या रूममध्ये नेऊ शकत नाही. तसे हा मोडेबल आहे, त्यामुळे आपण हा कुठे नेऊ शकतो. मी मोडवे अरविंद बनसी, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
या ठिकाणाहून आलेलो आहे। माझा शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये माझ्या प्रकल्पाचं नाव आहे शो मी बोर्ड्स। यामध्ये मी विविध प्रकारचे ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक साहित्य बनवले आहे की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राअंतर्गत आपलं जर राज्य हे प्रगत करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी ज्ञानरचनावादाचा अवलंब करायला पाहिजे आणि याच्यातून 100% विद्यार्थी प्रगत होतात। याचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं तर कुमठेबीड, मिरज, कामठी किंवा आपल्या पुणे जिल्ह्यातील हवेलीसारखे तालुकासुद्धा असेल की त्या ठिकाणी ज्ञानरचनावादाचा अतिशय उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी अवलंब केलेला आहे। आणि मी याच धर्तीवर आधारित असं शैक्षणिक साहित्य बनवलं आहे की यामध्ये विद्यार्थी आपल्या ज्ञानाची रचना या ठिकाणी करू शकतात। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी ह्यामध्ये मी स्क्रीन बनवली आहे, ती रोटेट केल्यावर त्या ठिकाणी ते फिरते। तर सर्वप्रथम या ठिकाणी 1 ते 100 अंक आहेत। मी मुलांना पहिल्यांदा हे अंकांची ओळख करून देणार आहे। तर मुलं या ठिकाणी अंक वाचतील, त्यांचा बऱ्याच सराव झाल्यावर त्या अंकामध्ये अनेक संकल्पना असतात की उदाहरणार्थ समसंख्या, मूळ संख्या किंवा विषम संख्या, अशा प्रकारे संयुक्त संख्या। तर सर्वप्रथम आपल्याला जर विद्यार्थ्यांना समसंख्या शिकवायची असेल तर आपण या ठिकाणी असा बोर्ड टाकला तर सर्व संख्या आपल्याला या समसंख्या दिसतील। समसंख्या। आता आपल्याला जर विषम संख्या पाहिजे असतील तर या सगळ्या विषम संख्या झाल्या। आपल्याला मूळ संख्या शोधायच्यात विद्यार्थ्यांना 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा प्रकारे या मूळ संख्या आलेल्या आहेत। नमस्कार, माझं नाव सौ आरती संदीप मडगणे। मी श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथून माध्यमिक गटासाठी मी हा प्रोजेक्ट केलेला आहे। तर आपल्या म्हणजे 8वीच्या किंवा माध्यमिक गटातल्या मुलांना अणु ही संकल्पना स्पष्ट होत नाही। मग ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मी एक छोटंसं मॉडेल केलं आहे। मग हे मॉडेल करताना पहिल्यांदा अणु म्हणजे काय, तर जगातील प्रत्येक पदार्थ हा लहानात लहान, तुम्ही कोणताही पदार्थ घ्या, तो अति सूक्ष्म कणांनी बनलेला आहे, त्याला आपण अणु असे म्हणतो। मग या अणुमध्ये असतं काय, तर मुलांना अणुमध्ये असतो तो असतो प्रोटॉन, त्यानंतर न्यूट्रॉन। मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यामध्ये काय बंध असतं, ते कसं एकमेकाला बांधून राहतात, तर केंद्रकामध्ये एक असा एक बंध असतो, प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर कोणताही प्रकारचा चार्ज नसतो। मग या दोघांमध्ये विविध चार्ज असते। मग हा प्रोटॉन काय करतो, न्यूट्रॉनला आपल्यामध्ये बंध, जसं आपण आता बघितलं मी हा वेगळा करायचा प्रयत्न करते, वेगळा होत नाही, ते तिथल्या तिथंच बांधलेले आहेत। मग त्यामुळे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकामध्ये बांधलेले असतात। मग बाहेरचे जे आहेत ते काय असतं, तर जे आपला अणु आहे, अणूच्या बाहेरच्या कक्षेमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्जने फिरत असतात। मग अणूंची बंध निर्मिती कशी होते, तर बंध निर्मिती म्हणजे काय, हे जे केंद्रक आहे या केंद्रकामध्ये हा सतत प्रयत्नशील असतो की याच्या ज्या बाहेरच्या कक्षा आहेत या काही इलेक्ट्रॉनचे, जर आपण धातू बघितले तर धातूंच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, 2, 3 किंवा 1। अधातूचे बघितले इलेक्ट्रॉन स्वरूपात तर त्याच्या बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, 5, 6 आणि 7। आणि धातू सदृश इलेक्ट्रॉन उदाहरणार्थ निऑन, हेलियम, त्याची शेवटच्या कक्षा बघितल्या तर शेवटच्या कक्षेमध्ये 8 किंवा 2 अशी इलेक्ट्रॉन असतात। मग पुणे जिल्हा परिषद व जय हिंद पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या वतीने 42वे विज्ञान प्रदर्शन आज कुरण या ठिकाणी होत आहे। माझ्यासोबत शिक्षणाधिकारी हरुण आतार सर आहेत। या प्रदर्शनाचा नेमका विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी काय फायदा आहे आपण सरांकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगाल आपण? या प्रदर्शनातून सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांपर्यंत एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये। आणि दुसरा आहे असा आहे की आपल्या परिसरामध्ये ज्या समस्या आहेत, आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्यांना सामोरं जातो त्या समस्यांवरती उपाय काढण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून बीज रोवलं पाहिजे। लहानपणापासून विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की माझ्या परिसरातली समस्या आहे, माझी देशाची समस्या होऊ शकते, हे अजून मोठं स्वरूप धारण करू शकते। ती समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना एक विज्ञानाच्या रूपाने कशी मदत करता येईल किंवा विज्ञानातून कसा त्याला मार्ग काढता येईल असा एक प्रयत्न जिल्हा परिषदेकडून असतो। सर, अशा प्रदर्शनामध्ये काही उपक्रम अतिशय चांगले असतात, त्यांना उंची मिळावी किंवा त्यांचं पुढे प्रोत्साहन मिळावं असा झेडपीमधून काही प्रकल्प असतो का किंवा त्यांना प्रोत्साहित कसं केलं जातं? याच्यात 2 उपक्रम आहेत। हा जो जिल्हा विज्ञान प्रदर्शन आहे याच्यानंतर राज्यस्तरीय पुन्हा विज्ञान प्रदर्शन होतं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी मिळते। आणि विज्ञानाचा दुसरा एक उपक्रम आहे की इन्स्पायर अवॉर्ड म्हणून केंद्र शासनाची योजना आहे। त्या केंद्र शासनाच्या योजनेमध्ये सुद्धा जिल्हा स्तर, राज्यस्तर आणि केंद्र स्तर, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा मूलभूत सायन्स किंवा मूलभूत शास्त्र शिकण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते। आणि त्याच्यातून मूळ उद्देशच हा असा आहे की इन्स्पायर अवॉर्डचा की त्यातून शास्त्रज्ञ काढावेत आणि या देशाला शास्त्रज्ञ मिळावेत म्हणून। त्यामुळं प्रत्येक स्तरावरती राज्य शासन, जिल्हा परिषद किंवा केंद्र शासन
की याच्यासाठी प्रयत्नशील आहे. सर काय आपण काय सांगाल? याच्यामध्ये सर सुरुवातीला शाळा स्तरावर अपूर्व विज्ञान मेळावे घेण्यात आले. त्याच्यामधून विद्यार्थ्यांनी अगदी साध्या आणि स्थानिक स्तरावर शाळा स्तरावर ज्या काही समस्या जाणवतात, मग त्याच्यामध्ये कचऱ्याची समस्या असेल, हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल, तर या अनुषंगाने छोटे छोटे प्रयोग शाळा स्तरावर मांडले आणि त्याला उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद ग्रामस्थ असतील, शाळा व्यवस्थापन समिती असेल, शिक्षक असतील यांच्या माध्यमातून मिळाला. आणि शिक्षकांकडून सातत्याने विज्ञान शिक्षक असतील यांच्या माध्यमातून विज्ञान जत्रा, शाळा स्तरावर वैज्ञानिक पुस्तकांचं प्रदर्शन याच्या माध्यमातून वैज्ञानिक जाणीव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागण्यासाठी सातत्याने शाळा स्तरावर कार्यक्रम होत असतात. मग याच्यातून पुढे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन असेल, जिल्हा स्तरावरचं विज्ञान प्रदर्शन असेल, इन्स्पायर अवॉर्ड असेल, याच्या माध्यमातून आगामी कालखंडामध्ये चांगल्या प्रकारचे शास्त्रज्ञ समोर यावेत आणि समाजातील ज्या काही चालू समस्या आहेत, वर्तमानकालीन समस्या आहे, याला कायमस्वरूपी एक चांगलं सोल्युशन तयार व्हावं, या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन या माध्यमातून मिळत असतं. अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे, विज्ञान वाढलं पाहिजे, जगामध्ये काय चाललं आहे ह्याचं नॉलेज मिळालं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असते, त्यालाही कुठंतरी पायबंद बसला पाहिजे. विज्ञानाची गरज आहे. खऱ्या अर्थाने देशाला पुढे जायचं असेल तर अशा प्रकारचं विज्ञान प्रदर्शन भरवणं गरजेचं आहे. कॅमेरामन लक्ष्मण दातखेडसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर.